श्री स्वामी समर्थ जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या गटाच्या 9 आमदारांची गुप्त बैठक घेतली. बैठकीत पवारांच्या या आमदारांनी एनडीए सोबत सत्तेत जाण्याचा आग्रह धरल्याचं, त्यासाठी शरद पवारांवर आमदारांचा दबाव असल्याच्या बातम्या मंगळवारी आल्या. मग मंगळवारी रात्री जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. त्यावेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल सुद्धा तिथे उपस्थित होते. आता जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन एनडीए सोबत जायचं की नाही यावर आमदारांची मतं घेणं आणि नंतर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणं, यामुळे शरद पवार गटात मोठी उलथापालथ होणार अशा चर्चा रंगताना दिसत आहे. एकीकडे हे होत असताना बुधवारी सकाळी आणखी एक बातमी आली. 50% जागा वाढवण्याचे आश्वासन केंद्र सरकारने पूर्ण केले तर शरद पवार गट मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा देईल, असं सुप्रिया सुळेंनी माध्यमांना सांगितल्याची माहिती देण्यात आली. यामुळे जर शरद पवार एनडीए सोबत जाणार नसतील तर जयंत पाटील आपला गट घेऊन भाजपसोबत जातील, अशी चर्चा असताना आता शरद पवारच महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत जाणार या चर्चांना पुन्हा एकदा समोर आली आहेत. या दोन्ही घटनांमधून आता असा प्रश्न फक्त एनडीए सोबत जाण्याचा नाही तर हा सगळा डाव कोण खेळतंय याबद्दल तर्क काढला जातोय. जयंत पाटील आमदारांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे भाजपची वाट धरतायत की शरद पवार स्वतः नव्याने राजकीय समीकरणाच्या तयारीत आहेत, अशा चर्चा आता व्हायरल होत आहेत. यावरून कोण कुणाचा विश्वासघात करतंय, खंजीर कोण कुणाच्या पाठीत खुपसतंय, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. खंजीर नेमका कुणाचा हे बोलताना सगळ्यात आधी बोलावं लागतं ते शरद पवारांच्या भूमिकेबद्दल. काही झालं तरी तडजोड नाही, भाजप विरोधातच लढायचं, ही भूमिका शरद पवारांनी गेल्या काही वर्षात जास्त ठळक केली. 2021ला शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सत्तेत आणली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे विचारांनी एकमेकांच्या विरुद्ध असलेले पक्ष एकत्र आणण्याचं काम शरद पवारांनी केलं. कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही, हाच त्यामागे पवारांचा हेतू होता. 2023ला ज्यावेळी अजित पवारांनी पक्षात बंड करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राष्ट्रवादीचा चेहरा कोण असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवारांनी हात उंच केला आणि आपण भाजपशी 2 हात करायला समर्थ आहोत हेच शरद पवारांनी आपल्या कृतीतून दाखवलं. पक्ष शून्य गेलं, राजकीय परिस्थिती बदलली तरी पवारांनी आपली भूमिका बदलली नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आधी विरोध पक्षाची इंडिया आघाडी उभी राहत असताना शरद पवार हे त्यातले महत्त्वाचे नेते होते. विविध बैठका, जागा वाटप आणि विरोधकांची एकजूट कायम ठेवण्यात शरद पवारांचा वाटा मोठा होता. मुख्य म्हणजे इंडिया आघाडीच्या भाजप विरोधी राजकारणातली महाराष्ट्रातला प्रमुख चेहरा शरद पवार होते. लोकसभेत महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यात शरद पवारांचा रोल महत्त्वाचा होता. जेव्हा महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या उमेदवाराची चर्चा झाली तेव्हा संजय राऊतांनी शरद पवारांना ठाकरे गटाचा पाठिंबा जाहीर केला. यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नाराजी सुद्धा उफाळून आली. स्वतः आदित्य ठाकरेंनी यावरून संजय राऊत यांच्यावर उघड नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या. पण तरी सुद्धा ठाकरे गटानं शरद पवारांना असलेली पाठिंबा कायम ठेवला. काँग्रेसने सुद्धा शरद पवारांना पाठिंबा द्यायला कुठलीही आडकाठी घेतली नाही आणि शरद पवार महाविकास आघाडीतून राज्यसभेचे खासदार झाले. मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला विरोधी पक्षातल्या सगळ्याच पक्षासोबत शरद पवारांच्या 8 खासदारांनी सुद्धा विरोध केला. पण आता त्याच विधेयकाला शरद पवार गटांचे खासदार पाठिंबा देतील, असं सुप्रिया सुळेंनी माध्यमांना सांगितल्याच्या बातम्या आल्या. आता यावरून बुधवारी पत्रकार परिषदेत सुळेंनी अधिकृतपणे पक्षाकडून असा कोणताही निर्णय न झाल्याचं सांगितलं. पण त्याच वेळेला जर देशभरात 50% जागा वाढण्याचा आश्वासन केंद्र सरकारने पूर्ण केलं तर आपण विधेयकाला पाठिंबा द्यायचा विचार करू, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. यावरूनच शरद पवारांनी जर विधेयकाला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली तर शरद पवार भाजपसोबत आहेत हाच अर्थ यातून काढला जातोय. यातून शरद पवार एक प्रकारे महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः ठाकरेच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचं चर्चा होत आहेत. आता खंजीर कुणाचा ही चर्चा करताना बोलावं लागतं ते म्हणजे जयंत पाटील यांच्या भूमिकेबद्दल. ऑपरेशन तुतारी होईल आणि शरद पवारांचे खासदार सुद्धा एनडीएला पाठिंबा देतील, अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून सातत्याने होत आहेत.
इतकंच नाही तर त्यासाठी शरद पवारांनी स्वतः भाजपसोबत चर्चेला दार उघडी केल्याचं माध्यमातून सांगण्यात आलं होतं. मग भाजपचे नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची गुप्त बैठक झाल्याच्या बातम्या आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी थेट दिल्ली गाठली. अमित शहाच्या भेटीनंतर दिल्लीतून एनडीए आता कुठलाही नवीन पक्ष येणार नाही असं फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं. राज्याच्या राजकारणातला आपला होल्ड भक्कम राहावा यासाठी देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली एनडीए एंट्री देत नसल्याचं सांगण्यात आलं. तसं पाहायला गेलं तर डिलिमिटेशन विधेयक पास करण्यासाठी केंद्रातील भाजपाला शरद पवारांचे 8 खासदार महत्त्वाचे असले तरी राज्यातल्या सत्तेसाठी शरद पवारांच्या पाठिंब्याची कुठलीही गरज भाजपला नाही. पण शरद पवारांच्या पक्षाला स्वतंत्रपणे एनडीएत न घेता शरद पवारांचे आमदार आणि खासदार जर भाजपमध्ये येत असतील तर यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व निश्चितच वाढणार आहे. जर असं झालं तर राज्यातलं भाजपचं संख्याबळ वाढेलच. शिवाय ठाकरेचं 6 खासदार घेऊन केंद्रीय पातळीवर आपली ताकद वाढवणाऱ्या एकनाथ शिंदेंना सुद्धा यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रेय देऊ शकतात. यामुळे भाजपचे खासदार शिंदेपेक्षा वाढतील आणि भाजप राज्यात केंद्रीय पातळीवर सुद्धा नंबर 1 पक्ष ठरेल. म्हणजेच केंद्रातल्या भाजपला असलेली गरजा पूर्ण करण्याबरोबरच भाजपची ताकद वाढण्याचा क्रेडिट सुद्धा यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळू शकतं. आता जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चा या गेल्या काही काळापासून सातत्याने होत आहे. जर जयंत पाटील सोबत आले तर त्यांना राज्यात अर्थमंत्री पदासारखं महत्त्वाचं पद दिलं जाईल. यामुळे साहजिकच जयंत पाटील यांची राजकीय ताकद आणि महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे जयंत पाटील गटाला पक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस टप्प्यानं कार्यक्रम करतायत का अशा चर्चा सुद्धा होत आहेत. आता जयंत पाटील यांचं वर्षा बंगल्यावर जाणं आणि त्यावेळी तटकरी पटेलांचं तिथे असणं याला निव्वळ योगायोग नाही तर यामागे काहीतरी राजकीय खेळी दडल्याचं चर्चा होत आहेत. एक तर जयंत पाटील पवारांसोबतच्या आमदार खासदारांना थेट भाजपमध्ये घ्यायचं किंवा ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर फडणवीसांनी आपला होड निर्माण केलाय त्या पक्षात जेपी गटाला विलीन करून घ्यायचं ही फडणवीसांची खेळी असल्याचे तर्क आता काढले जात आहेत. या संपूर्ण समीकरणात सर्वात मोठा राजकीय फटका कोणाला बसू शकतो तर शरद पवारांच्या गटाला. कारण त्यांच्या पक्षातील माजी प्रदेश अध्यक्षासह आमदार आणि खासदार जर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये गेले तर शरद पवारांच्या अनेक दशकांच्या संघटनात्मक राजकारणालाच मोठा धक्का बसू शकतो. जे शरद पवार केंद्रातल्या खासदारांची भाजपला असलेली गरज ओळखून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा डाव टाकत असल्याची चर्चा होत आहेत. तो डावच फडणवीस उधळून लावू शकतात. जयंत पाटलांच्या नेतृत्वातील संभाव्य फूट ही दुसरी आणि कदाचित जास्त निर्णायक फूट ठरू शकते. जयंत पाटलांच्या हातात खंजीर देऊन फडणवीस शरद पवारांचं राजकारण संपवत असल्याचे चित्र निर्माण होऊ शकतात अशा चर्चा आता होत आहेत. थोडक्यात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या दोघींनीही अधिकृतपणे कुठलाही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. यामुळे सध्या समोर आहे त्यास फक्त राजकीय चर्चा आणि शक्यता. पण या चर्चेची एक प्रश्न मात्र निर्माण झालाय. भाजपसोबत जाण्याचा चाल नेमकी कोण खेळतोय? शरद पवार स्वतः नवराजकीय समीकरण तयार करतायत की जयंत पाटील स्वतंत्र मार्ग स्वीकारतायत? खंजीर नेमका कुणाच्या हातात आहे आणि कोण कुणाच्या पाठीत खुपसतंय याबद्दल तुमचे कमेंट नक्की आम्हाला कळवा.